तर मित्रांनो, आज आम्ही जात आहोत नोसी पेनिडा या छोट्याशा आयलंडवरती, जे बालीपासून 1 तासाच्या अंतरावरती आहे बाय स्पीड फेरी. इकडे जाण्याकरता बेसिकली सकाळी 7च्या आसपास हॉटेलमध्ये पिकअप करायला येतात. तिकडनं ते ट्रान्सपोर्ट यू टू सानूर पोर्ट, आणि सानूर पोर्टहून साधारण 5 का 6 बोटी अर्ध्या तासाच्या अंतराने नोसा पेनिडाकडे जातात. त्या हे जे दृश्य आहे हे नोसा पेनिडा सानूर पोर्टचं आहे, जिकडे पहिल्यांदा तुम्हाला तुमचं तिकीट किंवा तुमच्या ग्रुपचा जो बॅच असेल तो दिला जातो, आणि त्याच्यानंतर त्या ग्रुपप्रमाणे बोटीमध्ये बोर्डिंग होतं. बेसिकली 100ची कॅपॅसिटी असलेली ही बोट आहे, स्पीड बोट आहे. हे आहे सानूर पोर्टमधलं दृश्य, जिकडे तुम्हाला लाईनीमध्ये 5-6 बोटी दिसतील. खूप ऑर्गनाइज्ड आणि वेल प्लॅन्ड टूर आहे ही. साधारण 7:15 वाजता हॉटेलमध्ये पिकअप केल्यानंतर 8-8:15 ते तुम्हाला सानूर पोर्टवरती पोचवतात, आणि आमचा टायमिंग होता 9 वाजताच्या बोटीचा. आता ही साधारण 100-150 कॅपॅसिटी असलेली बोट आहे. ही नोसा पेनिडाच्या दिशेने जात आहे, आणि साधारण 55 मिनटं ते 1 तास लागतो, डिपेंडिंग अपॉन द वेदर कंडिशन्स. हा आहे नोसा पेनिडाचा पोर्ट, जिकडे ज्या ग्रुपमध्ये आम्ही आलो होतो त्या ग्रुपप्रमाणे त्यांनी टॅक्सीचं ॲलोकेशन केलेलं होतं. बेसिकली नोसा पेनिडाला एक त्याविषयी वेटिंगमध्ये होत्या, आणि बाय रोटेशन त्यांचं ते आलेल्या ग्रुपला 3-3 किंवा 4-4च्या ग्रुपमध्ये टॅक्सी अलॉट करत होते. आम्हाला जो टॅक्सी ड्रायव्हर घेऊन जात होता त्याचं नाव होतं योगा. आणि बेसिकली नोसी पेनिडा एक खूप छोटं आयलंड आहे, त्यामुळे रस्ते पण खूप अरुंद आहेत. पण गंमत अशी आहे की ज्या 2 ते 3 तास 4 तास गाडीमध्ये प्रवास करत होतो, एकही वेळेला हॉर्न ऐकू आला नाही. म्हणजे अतिशय डिसेंट आणि पेशंटली चालवणारे ड्रायव्हर आहे तिकडे. आता नोसा पेनिडा हे 2 भागांमध्ये त्यांनी स्प्लिट केलेलं आहे, एक ईस्ट पेनिडा आणि वेस्ट पेनिडा, आणि त्याच्यामध्ये एक सेंट्रल पेनिडा पण आहे. तुम्ही कुठल्या टूर घेता त्याच्यावरती तुमचं डायरेक्शन अवलंबून आहे. नोसा पेनिडामधले बहुतेकशे रस्ते हे अलाउंड द कोस्टच आहेत, आणि दृश्यामध्ये दिसतं आहे त्याप्रमाणे 2 लेन ट्रॅफिक आहे, जिकडे बऱ्याच ठिकाणी पहिली गाडी थांबल्याशिवाय दुसरी गाडी सुटत नाही, इतके अरुंद रस्ते आहेत. साधारण एक 500 ते 600 टॅक्सीज त्या दिवशी नोसा पेनिडा पोर्टवरती लागलेल्या होत्या. आणि ज्या वेळेला टॅक्सी ड्रायव्हरने आम्हाला पिकअप केलं पालीच्या हॉटेलमधनं, त्याने आमचा तिघांचा फोटो काढून या ट्रॅव्हल एजन्सीला पाठवला होता, आणि आम्हाला जो ॲलोकेट झालेला टॅक्सी ड्रायव्हर होता तो पोर्टवरती या 3 फोटोवरून आम्हाला आयडेंटिफाय करून तो आम्हाला गाडीपर्यंत घेऊन गेला. म्हणजे टेक्नॉलॉजीचा किती छान उपयोग करतायत. नोसा पेनिडामधले बरेच बीच रिसोर्ट्स आहेत, जे रस्त्याच्या डावीकडे किंवा उजवीकडे आहेत. बरेचसे स्मॉल जॉईंट्स ते पण आहेत. असंख्य देवळं जाता येताना मला दिसली, जे टिपिकल बाली स्कल्पचरमध्येचं दरवाजे किंवा एंट्रन्स आहे. साधारण पोर्टपासनं पहिल्या स्पॉट पण जायला जवळपास 1 तास लागला. दॅट वॉज ईस्ट पेनिडा. तिकडे एक 2-3 स्पॉट्सवरती थांबवल्यानंतर ते आम्हाला जेवायला घेऊन गेले. लंच ऑल्सो वॉज इन्क्लुडेड इन द कॉस्ट ऑफ द पॅकेज. बेसिक लंच होतं, बेसिक सेट लंच होतं, पण ॲडिक्वेट टू केटर फॉर द डे. आता पहिला स्पॉट जिकडे आता मी पोचलो आहे त्याचं नाव आहे डायमंड बीच. अतिशय सुरेख आणि एक उत्कृष्ट ठिकाण आहे हे. इकडे आल्यानंतर मला दोनापावला गोव्याची आठवण आली. ऑलमोस्ट सिमिलर सीन, जिकडे अरेबियन सी मर्जिंग विथ जुवारी रिवर आहे. एक साईडला मांडवी रिवर आहे, दुसऱ्या साईडला जुवारी रिवर आहे.
आणि समुद्र आहे, समोर अरेबियन सीचा समुद्र आहे, त्रिवेणी संगम आहे. तर ऑलमोस्ट समोर सिमिलर दृश्य पण इकडे बघायला मिळतं. आता हे दुसरे आहे टी-रेक्स क्लिफ्सचं किंवा टी-रेक्स बीच. या बीचवरती जायला साधारण एक 700 ते 800 स्टेप्स आहेत, जे उतरून तुम्ही खाली जाऊ शकता. अतिशय व्हेरी क्लीन हा बीच आहे. समुद्राचं पाणी इतकं स्वच्छ आहे की तुम्हाला जमिनीखालचं दिसतं. म्हणजे लांबनं काढलेल्या व्हिडिओवरनं पण तुमच्या लक्षात येईल. पाणी अतिशय सुंदर निळं पाणी आहे. आणि हा इंस्टाग्राम फोटोग्राफीचा हा पॉईंट आहे, जिकडे लोक येऊन आपले व्हिडिओ काढतात आणि इंस्टाग्रामवरती लोड करतात. हा स्पॉट एस्पेशली यंग जनरेशनचा खूप जवळचा आहे, बेसिकली बिकॉज ऑफ फोटोग्राफ्स. नुसी पेनेडामध्ये बरेच इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. हे आता जाताना तडका नावाचं रेस्टॉरंट क्रॉस झालं आम्हाला. 3 का 4 रेस्टॉरंट्स रूटवरतीच आहेत. बेसिकली इंडियन क्राऊड किंवा इंडियन टुरिस्ट बालीला खूप जात असल्यामुळे ऑटोमॅटिकली बालीमध्ये सुद्धा असंख्य प्रकारचे इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. आणि इंडियन म्हणण्यापेक्षा पंजाबी रेस्टॉरंट्स आहेत, गुजराती रेस्टॉरंट्स आहेत, जे पहिल्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. हा आहे ब्रोकन बीच वरती जायचा रस्ता. तिकडे एक सुंदर स्कल्पचर होतं. हा रस्ता आहे ब्रोकन बीचकडे खाली जायचा. साधारण एक 100-200 मीटरच्या अंतरावरती हा स्पॉट आहे. बेसिकली अतिशय उत्कृष्ट बीचेस किंवा बीच फ्रंट असलेला नुसी पेनेडा आहे. इकडे बाकी ॲक्टिव्हिटीज यंगर जनरेशनला करण्यासारख्या त्या म्हणजे स्नॉर्कलिंग आहे, त्याच्यानंतर बोट राईड्स आहेत, त्याच्यानंतर स्कुबा डायव्हिंग आहे. पाण्याची क्वालिटी किंवा क्लॅरिटी पाण्याची जी आहे ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल की इतक्या लांबून काढून सुद्धा तुम्हाला जमिनीचा जो भाग आहे तो अगदी क्लिअरली व्हिडिओमध्ये दिसतो आहे. तिकडनं पुढे आम्ही आलो तो हा ब्रोकन बीच. हे पण दृष्ट अतिशय सुंदर आहे. तसं बघायला गेलं तर नुसी पेनेडामध्ये भरपूर स्पॉट्स आहेत. वॉटरफॉल एक आहे, त्याच्यानंतर एक केव्ह टेम्पल आहे. आम्ही सगळ्या ठिकाणी गेलो नाही, कारण फिजिकल मुवमेंटमध्ये थोडा इश्यू होता. उतार चढण्यामध्ये उतरण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही बरेचसे लोकेशन्स आम्ही स्किप केले. हे दृश्य आहे परत जेव्हा आम्ही परत नुसा पेनेडाच्या पोर्टवरती आलो होतो त्यावेळेचं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काही माहिती हवी असेल तरी कळवा. या नुसा पेनेडाचा टूरचा कॉस्ट साधारण 5,500-6,000 रुपये होता पर पर्सन. आणि हा सीझनप्रमाणे पण चेंज होतो. धन्यवाद.